दोन मंडळाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या दोन वहिनी आता इकडे सज्ज आहेत। हा खेळ सोपा आहे। 5 निरांजनं त्यामध्ये फुलवात तयार करायची। प्रत्येक निरांजनामध्ये एक फुलवात, अशा पद्धतीने 5ही निरांजनांमध्ये फुलवात तयार केल्यानंतर तेल घालायचं आणि ती 5ही निरांजनं पेटवायची आहेत। लक्षात ठेवा, 5ही निरांजनं प्रज्वलित व्हायला पाहिजेत, ती पेटती राहिली पाहिजेत। लक्षात ठेवा, खेळ जेव्हा संपणार तेव्हा 5ही निरांजनं ज्यांनी सगळ्यात आधी पूर्ण केलेली आहेत त्या वहिनी पैठणीच्या मानकरी ठरणार, आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरणार, ज्यांना मिळणार आहे। चला 1 2 3 गणपती बाप्पा। चला खेळाला सुरुवात झालेली आहे। फुलवात तयार करायची आहे। गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा। वात वरती। अजून निकाल जाहीर झालेला नाही आणि मी एक गोष्ट जाहीर केली होती की 5ही निरांजनं पेटती राहिली पाहिजेत, कारण वारा आला तर तो दोन्ही गटांना असणार आहे। निकाल समोर आहे। दोन्ही मंडळं माझीच आहेत, सगळ्या महाराष्ट्रातल्या वहिन्याही आमच्या आहेत, पण खेळाचे नियम हे सगळ्यांना सारखे आहेत आणि निकाल आपल्या समोर आहे। त्यामुळे आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरलेल्या आहेत या वहिनी। आजच्या भागातल्या उपविजेत्या ठरल्या खानविलकर वहिनी, त्यांना झी मराठी कडून ही भेटवस्तू। आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या चव्हाण वहिनी। चव्हाण वहिनींना वामनहरी पेठे ज्वेलर्स यांच्याकडून ही सोन्याची नथ। आज विजेतेपद पटकावलं ज्या वहिनींनी, ते साई गणेश मित्र मंडळाचं प्रतिनिधित्व करत होत्या। झी मराठी कडून मंडळासाठी ही भेट वहिनी तुमच्याकडे दिली। आजच्या होम मिनिस्टरना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। जाणता राजा मित्रमंडळ आजदेपाडा डोंबिवली पूर्व इथे रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपला। खूप छान विचार जाणता राजा मित्रमंडळाने दिलेला आहे। स्त्री भ्रूण हत्या, ज्या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने प्रत्येक घराने बघण्याची गरज आहे असं मला वाटतं। तेव्हा या गणपती मंडळाला अवश्य भेट द्या, इथे येऊन हा देखावा बघा आणि आजचा भाग इथेच संपवूया। गणपती बाप्पा मंगलमूर्ती।